नमस्कार. प्रमोद सत्ते ऑफिशियल चॅनल. आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर व कमेंट्स द्याव्यात ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील काही वृद्ध आहेत, त्यांच्या अडचणी आणि ते वृद्धाश्रमामध्ये राहायला का आले आणि त्यांना इथे कशी सेवा मिळते या संदर्भात ते सांगणार आहेत. आपलं नाव काय काका? हनुमंत शंभर पुराणे. आपण इथे किती वर्ष आला? हे आता 22 वर्षे. 22 वर्षात. आश्रम चालू झाल्यापासून. बरं, या आश्रमामध्ये आपण का आला? का म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर म्हटलं आता माझं स्वतःचं वास्तू नाही माझी स्वतःची, तर म्हटलं आता आश्रमच पकडायचा म्हणून मी आलो आश्रमात. पण तुम्हाला फॅमिली वगैरे नाही काही नव्हतं? अच्छा, तुम्ही एकटेच होते. या आश्रमामध्ये तुम्हाला काय काय सोयी मिळतात, सेवा मिळते? सकाळी बरं का, सकाळी आम्ही उठल्यानंतर पहिल्यांदा हळद पाणी मिळतं, हळदीचं पाणी. त्याच्यानंतर थोडं अर्धा तासानं चहा मिळतो. त्याच्यानंतर आमचा जप चालतो. तो जप झाल्यानंतर 9:30 9:30च्या सुमारास नाश्ता असतो. नाश्त्यानंतर आमच्या आंघोळी येणे होतात, प्रत्येकाच्या आंघोळी चालतात. आंघोळी झाल्यानंतर आमचं वाचन असतं देवाचं वाचतं. त्यानंतर दुपारी मग 1च्या सुमारास 12:30 1ला जेवण. मग मधल्या वेळेत मग आम्ही रेस्ट घेतो. मग इतर वेळात मग कॅरम खेळा, पत्ते खेळा, पेपर वाचा, हे करतो. इतर गप्पाही माझा बसतो बाहेर बसतो. इथलं जेवण वगैरे चांगलं असतं? जेवण चांगलं असतं. आणि संध्याकाळी जेव्हा मग काही वेळेला टी व्ही बघतो आम्ही, टी व्ही आहे. संध्याकाळी मग रात्री 8 8:30 नंतर सुमारास आम्हाला जेवण असतं. तुम्ही मूळचे कुठले? मी सातारा. सातारा. मग तुमचं कोणी फॅमिलीमध्ये तुम्हाला भेटायला वगैरे येतं का? फॅमिलीमध्ये नाही, म्हणजे नाही ते नाही. मग तुम्ही लग्न नाही केलं, पण तुम्हाला भाऊ वगैरे होते? नाही की कोणी भेटायला वगैरे येत नाही. 22 वर्षात तुम्हाला कोणी? आज तुमचं वय किती? माझं आता 79 चालू. 19 झालं. 22 वर्ष 20-22 वर्ष आले तुम्ही वृद्धाश्रमात. मी रिटायर झाल्यानंतर मग रिटायर म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस करतो? नगरपालिकेत. बरं, तुम्हाला आता पेन्शन वगैरे चालू? हां, पेन्शन. तर तुम्हाला आता सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं म्हणजे स्वतःची आश्रमाची वास्तू पाहिजे. बरं, म्हणजे माझं वैयक्तिक मला तिथं राहायला मिळणारच आहे. तर स्वतः म्हणजे सरकारनं वृद्धाश्रमाकरता जागा तरी द्यावी. 2-3 गुंठे म्हणजे लोकांना तिथे व्यवस्थित राहता येईल. हे जे दरेकर चालवतात, हो, हे जे वृद्धाश्रम चालवतात, चालवतात. तर माझ्या बघण्यात तरी असा एक वृद्धाश्रम आहे की हे बऱ्याच लोकांना फ्री ऑफ कॉस्ट पण देतात, हो, पैसे न घेता. तर मग सरकारने यांची सोय काहीतरी करावी किंवा यांना काहीतरी पैशाची मदत वगैरे साहित्याची मदत द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? द्यावी सुख आहे. काय बरं का, आता 3 वर्ष ते कितीतरी सेवा देत आहेत. कितीतरी वृद्ध आजोबाची दिलेली आहे, मी बघितलेली. 10 वर्ष होती. माझा त्यांना पहिल्यापासून त्यांच्या सीमात आहे. म्हणजे ते सरकारने त्यांना मदत दिलीच पाहिजे. नमस्कार. आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर व कमेंट द्यावे.